मित्रांनो ही नदी पाहताय का? ही नदी नाही 3 देशातनं प्रवास करते मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आता आसाममध्ये आणि आसाममध्ये आपण आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या किनारी. तर मित्रांनो ही नदी नव्हे हिमालयामध्ये उगम पावते. मित्रांनो ते समोर दिसतंय का टापू? ते आयलँड आहे, बेट आहे. त्या बेटावर आपल्याला जायचे. तर तिथं पाहू शकताय. तिथं नव्हे ही भारतातील सगळ्यात लांब केबल क्रेन पण आहे मित्रांनो. तर फायनली आपण पोचायला आलोय. हे पाहू शकताय समोर बेट आहे, त्या द्वीपकडे चाललेलं आहे. अशा प्रकारचं आहे. आणि आता हत्ती सोंडत पैसे घेतोय आणि मालकाला देतोय 5 रुपये. मित्रांनो तर नेहरूजींचा हे पुतळा लहान मुलांबरोबर याला नेहरू पार्क म्हणूनच नाव दिलेलं आहे. पाहू शकता इकडं खूप मोठं असं पार्क आहे. मी आलोय आता सायन्स म्युझियम गुवाहाटी येथे. सर तुम्ही कुठले सांगा अगोदर? सांगोलाचे सर. सोलापूर जिल्हा सांगोला तालुका. ओके ओके. तर सर म्हणले की आमच्या इथे या एक दिवस. तर सरांच्या इथं मुक्कामाला आलोय सर. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता मी आहे गुवाहाटीमध्ये आपण इथं टेंट लावला होता आणि लवकरच निघालो आहे. आणि इथं जे गुरुद्वारा आहे त्यांनी 6 वाजताच टेंट वगैरे काढायला सांगितला होता. त्यामुळं रात्रीच सांगितलं होतं 6 वाजेपर्यंत उरका. तोपर्यंत 6 वाजेपर्यंत त्यांनी काय म्हणायचे अगोदरच आपलं टेंट बिंट आवरलं. आता टेंट बिंट आवरून सगळं गाडीवर सामान बघतो, वॉशरूमला जातो आणि इथंच चार्जिंग लावलं आहे. तिथं थोडा वेळ बसतो मग निघतो. असं आहे. आता आंघोळीची पण सोय. तर चला, काल रात्री पण टेंट लावताना दाखवलं नाही, आज पण नाही. फोटो काढला आहे मी पण. अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर निघतोय फायनली. चलो. गुरुद्वारा होता असा आणि इथं जायलो होतो आपण काल. तर चांगलं ठिकाण होतं राहण्यासाठी. म्हणजे एकदम पीसफुल आहे. काय कोणाचं टेन्शन नाही, काय नाही, आवाज नाही, काय नाही. फक्त काय आहे तिथले जे मेन ही आहेत प्रेसिडेंट वगैरे किंवा हे ते कोणच नव्हते इथं. हे आहेत ते सेवादार आहेत. म्हणजे हे गुरुद्वाराची सेवा काय नाही तर त्यांच्या हातात काय नसते. त्यांना फक्त तर प्रेसिडेंटनी सांगितलं तर ते लोकांना राहून देतात. म्हणजे फ्रीमध्ये. पैसे देऊन जर रूम द्यायची असली तर ह्यांच्याकडे आहे. म्हणजे त्यांना रेकॉर्ड दाखवता येते की भाऊ पैसे दिले होते आणि थांबला होता. फ्रीमध्ये तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्हाला नव्हे जे ही ट्रस्टीज आहे त्यांच्याकडं ट्रस्टी आहेत त्यांच्याशी बोलणं करायला लागतं. अशा प्रकारचं आहे. तर हे गुरुद्वारा होता पहिला. बाय बाय म्हणतो. ओके चलो फोटो काढतो इथे. मित्रांनो तर रेल्वे गेट पडले. आता रेल्वे गेट हे झालं की आपल्याला पलीकडे जायचं. रेल्वे गेली की ह्याला पर्यायी मार्ग आहे का? मित्रांनो तर रेल्वे गेली. आता गेट उघडते का नाही. काय झालं, गेट उघडच होतं. मी आलो तेव्हा नुकतंच खाली लागलं होतं. जाय पाहिजे होतं. मी सभ्यपणा दाखवला मी जास्त. नाही तर मला 5 मिनटं 10 मिनटं थांबायला नसतं लागलं. आता हे वैती घेतं आहे का इकडं जाऊन? वरती कुठलं जातं आहे गेट? गेलं. चला. मित्रांनो ही नदी पाहताय का? ही नदी नाही 3 देशातनं प्रवास करते मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आता आसाममध्ये आणि आसाममध्ये आपण आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या किनारी. तर मित्रांनो ही नदी नव्हे हिमालयामध्ये उगम पावते. ती पण चायना तिब्बतमध्ये आणि ते पण कैलास पर्वत रांगेमध्ये उगम पावते. आणि ती आपल्या भारतात अरुणाचल प्रदेशमधनं प्रवेश करते आणि त्यानंतर ना ती आसाममध्ये येते ना आसाममधनं ती बांगलादेशला जाते आणि बांगलादेशमधनं मग बंगालच्या उपसागराला मिळते. आणि ह्या नदीला खूप साऱ्या उपनद्या येऊन मिळतात. तर मित्रांनो आपल्या इथं ब्रह्मपुत्रा नदी म्हणून ओळखली जाते. आणि नॉर्थ ईस्ट इंडिया
म्हणजे जे 7 सिस्टर आहे त्यातली सर्वात मोठी नदी आहे मित्रांनो. आणि ह्या नदीची खासियत म्हणजे ही नदी नव्हे 30 मीटर खोल आहे. 30 मीटर म्हणजे जवळपास 100 फूट असे खोल आहे. त्यामुळे ह्या नदीतनं नव्हे वाहतुकीसाठी पण ह्या नदीचा वापर केला जातो. यामधनं मोठे मोठे जहाज पण चालतात मित्रांनो. अशा प्रकारे नदी आहे आणि ही नदी नव्हे जवळपास 3000 किलोमीटरची रनिंग करते. म्हणजे तिब्बत टू हे बंगालचा उपसागर असे 3000 किलोमीटरची रनिंग करते मित्रांनो. आणि ह्या नदीमुळे एक वेगळंच सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालं आहे आसामला. पाहू शकताय ही ब्रह्मपुत्रा नदी. आता पाणी कमी झालं आहे पूर्ण खूप मोठं म्हणजे ह्याचा जो कॅचमेंट एरिया आहे तो पण खूप मोठा आहे आणि त्याचं जे पात्र आहे ते पण खूप मोठं आहे. अशा प्रकारची ही नदी आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशाच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा. काय तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर आलाय. नॉर्थ ईस्ट इंडिया नेपाळ भूतान फिरून झालं आहे. आता म्यानमारच्या दिशेने त्याचा प्रवास चालू आहे. तर फॉलो नक्की करा. मी पाहून घ्या ब्रह्मपुत्रा नदी. आणि तिथं पाहताय ते मंदिर आहे ते कामाख्या माता मंदिर आहे. तुम्ही त्याचा व्हिडिओ काल पाहिला असेल नाही तर पुढं पाहताल. फॉलो नक्की करा मित्रांनो. तर मी आता ब्रह्मपुत्रा नदीच्या तिथं थांबलो होतं. तर आता एक नागालँडचे 2 मित्र गेले त्यांच्याबरोबर फोटो काढला. त्यांना आवडत नव्हतं व्हिडिओमध्ये यायला. तर हे सर आहेत आपले आसामचे. क्या बोलोगे सर? बहुत अच्छी है. आप इतना दूर से ट्रैवल करके आ रहे हैं और पूरे इंडिया का ट्रैवल कर रहे हैं इसलिए बहुत बहुत. तर सरांना भेटून खूप भारी वाटलं. मी इथं फोटो काढत होतो तर सर त्यांची टॅक्सी घेऊन आलेली आहेत. त्यांचं जे भाडं आहे म्हणजे पॅसेंजर आहे ते लेट झालं आहे रेल्वे स्टेशनला. तर त्यामुळे हे इथं टाईमपास करायला थांबले होते. तर आता मी वैती आहे हे जेव्हा ते रोडवर आहे त्यामुळे आमच्या हाईटमध्ये डिफरन्स दिसतोय. तर चलो आपसे मिलके बहुत बढिया लगा. एक मित्रांनो तर ह्या ब्रिजवर ना संपूर्ण ब्रह्मपुत्रा नदीचा व्ह्यू येतात. आणि एक नंबर इथं एक हे पण केलं आहे आर्मीच्या सन्मानार्थ केलं आहे का कशा केलं आहे काय माहिती. इथं लांबनं दिसा नाही. पहिलं नाश्ता करूया काय ते चहा आणि काय ते खाऊ. चहा टोस्ट नाही तर चहा बटर बिटर काय ते खाऊ आपण. मग जाऊया पुढं. मित्रांनो तर स्टँड लोक सांगतात मदत करायला असतात. स्टँड काढा भाऊ. स्टँड काढले इथनं काय इथं नक्की विषय तो बघून येऊ. आपल्याला काही गडबड नाही आज. नाही अभी बोल. तर मित्रांनो तर हा पुतळा काय येतं हे भाऊ आपल्याला माहिती सांगतात. भाई बोलो क्या आहे. तो ये लासित बोरफुकन का एक स्टैचू है. ही इज अ फ्रीडम फाइटर. ही इज अ ग्रेट हीरो फ्रॉम असम. ही फॉट विद द मुगल फॉर मेनी years and he won every single fight. Okay. So yeah, he's a great hero of ours. That's why there's a statue of him. Okay. Sacrifice is mama. Okay. Yeah. Okay. He his famous words were देखोत कोई मुमाई डांगोर न है. मतलब उसका क्या होता है? उसका मतलब होता है कि देश से बड़ा मामा नहीं होता. Okay. Thank you. Yeah. So where are you from? I am from Pune, Maharashtra. Mumbai. Okay. Yes. You're a motovlogger. Yes. Yeah, can I get your Yes. This is my. मित्रांनो या भावांना भेटून खूप भारी वाटलं. तर आपण मित्रांनो तर इथे एक स्पॉट आहे उमानंद महादेव मंदिर म्हणून. आणि ते बेट आहे. बेट म्हणजे इतकं मोठी नदी आहे की नदीच्या मध्ये एक बेट बनले. आणि त्या बेटा आपल्याला जायचं आहे. त्या बेटावर जायसाठी आपल्याला ह्यानी जायला लागतंय बोटनी. तर बोटनी जाण्या अगोदर आपली इथं गाडी पार्किंगला लावलेली आहे. गाडीची जी इम्पॉर्टंट बॅग आहे ती घेतलेली आहे. आणि बाकी आपण चाललोय आता खाली. इथनं खाली अशा प्रकारे गव्हर्नमेंट बोटिंगसाठी काउंटर आहे. तिकीट काउंटर. गव्हर्नमेंट बोटनी गेलं तर 20 रुपये. प्रायव्हेट बोटनी गेलं तर 200 रुपये. त्यापेक्षा गव्हर्नमेंट बोटनी गेलेलं कधी पण चांगलं. चलो
आज आपण दुपारपर्यंत हेच पाहणार आहे गुवाहाटी सिटी. उद्या आपण इथनं हलणार आहे पुढच्या दिशेने. ओके चलो. निवांतच आहे, दुपारनंच येतो. मित्रांनो तर खाली आल्यानंतर ना तुम्हाला इथे तिकीट काउंटर भेटून जातं. तर तिकीट काउंटर पर पर्सन इथं बघा 40 रुपये जाऊन यायचं. आणि फेरी किती वाजता आहे? 9 वाजता एक आहे, 9ला एक आहे. इथनं गुवाहाटीतनं निघते, उमानंदला पोचते 9:30ला. म्हणजे अशा प्रकारचे 9, 9:30 अशा प्रकारे दिवसभरात तेवढ्या फेऱ्या चालतात. अशा प्रकारे आपण येऊ शकताय. तर पहिलं काय करतो, आता 9ला टाईम आहे तर नाश्ता करून येतो आणि मग परत तिकीट काढतो. अशा प्रकारचे. चलो मित्रांनो, तर नाश्ता करते, खारी घेतली आणि चहा. अशा प्रकारचा सकाळचा नाश्ता करते. तिथंचे बोट 9 वाजता आहे, त्यामुळं टाईम आहे, त्यामुळं म्हणलं खाऊन जावं. अशा प्रकारे चलो. एक ही मिनिट में आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तिकीट काढले. तुम्ही ऑनलाईन पण काढू शकता, नाही तर लाईनला लागून पण काढू शकता. मला 42 रुपये तिकीट पडलं ऑनलाईन काढल्यानंतर ना. असं तुम्हाला 40 रुपये, तर लाईनला नाही लागायला लागलं. अशा प्रकारे तिकीट काढलं आपण. तिकीट तर आलंच नाही माझं, फक्त पैसे कट झाले. आपण आता चाललोय. पैसे कट झालेल्याचा मेसेज दाखवला तरी मला सोडले, कारण तिकीट माझं ते ही गेली, जी साईट आहे ना तीच हँग झाली, त्यामुळे तिकीट नाही आलं. अशा प्रकारचं आहे मित्रांनो. तर मी आता नाही इथं आलोय उमानंद टेम्पलकडे जाण्यासाठी. आणि इथं फेरी होती, तिथं तिकीट काढायला थांबलो होतो. तर भाई आपने मिले इधर से आसाम से. तो आसाम नहीं, मैं दिल्ली से हूँ. दिल्ली से. तो भाई अपने पुणे में भी रहे, पिंपरी चिंचवड़ में. तो भाई आपकी पहली रिएक्शन क्या थी मेरे को इधर देख के? मुझे लगा आप भी ट्रैवलर हो, तो मैं सोचा एक बार आपसे बात कर लेते हैं. बाकी यहाँ तो लैंग्वेज इशू है, वो लैंग्वेज इशू तो नहीं है, बट असमीज लोग इतना रिस्पॉन्ड करते नहीं है, तो मैंने सोचा आपसे बात करें. ओके. और टिकट लेना था, आप भी वही कर रहे थे. ओके. क्या लगा मैं कैसे आया और आपको कैसा लगा मेरा बाइक? बाइक अच्छी है, बट इसके लिए करेज चाहिए. पैशनपुर से यहाँ तक आप आए हो. इट्स अ गुड थिंग. तर चला मित्रांनो, ह्यांना भेटून खूप भारी वाटलंय. मित्रांनो, ते समोर दिसतंय का टापू, ते आयलँड आहे, बेट आहे. त्या बेटावर आपल्याला जायचे. तर तिथं पाहू शकताय, तिथं नाही ही भारतातील सगळ्यात लांब केबल क्रेन पण आहे. तिथनं नाही जवळपास 1.8 किलोमीटरची पूर्ण केबल क्रेन आहे. ती पाहू शकताय. त्या टापूला तुम्ही केबल क्रेननी पण जाऊ शकताय, पण ते खूप महाग आहे. कितना आहे केबल क्रेन का उधर का चार्ज? उधर तो पता नहीं है. हां. तर ते दिसतंय का ते बेट, तिथं जायचं आपल्याला आता ह्याच्या बोटच्या माध्यमातून. मित्रांनो, तर पाठीमागच्या साईडला आलं बोटच्या. तर इथं गॅलरी टाईप आहे आणि इथनं एकदम मस्त व्ह्यू येतो. हे पाहू शकताय. तिथं प्रायव्हेट बोट आहे, त्याची एक फेरी झालेली दिसते. आणि हे आता एवढं मोठं नदी आहे, समुद्रगत नदी आहे पूर्ण. कसला जबराट व्ह्यू येतो, एक नंबर मस्त. मित्रांनो, तो वरती ड्रायव्हर आहे. तर ड्रायव्हर कुठे आहे? जे वरती ड्रायव्हर आहे. अशा प्रकारे बोटीच्या ठीक आहे या केबिनमध्ये. तिथनं मी पाहत होतो ड्रायव्हर वरती, तिथनं का बोट कंट्रोल केली जाते. आता बोट निघाली. चलो मित्रांनो, तर फायनली बोट हल्ली आणि आपण निघालोय आता तिकडं त्या द्वीपकडं. तर चला जाऊया. अशा प्रकारे हलते, इथं वयनं कंट्रोल होते. अशा प्रकारे बोट उलटी डायरेक्शन पकडली याने. ओके, फिरून घेतली का मित्रांनो. तर फायनली आपण पोचायला आलोय. हे पाहू शकताय समोर बेट आहे, त्या द्वीपकडे चाललेलो आहे. अशा प्रकारचं आहे. आणि बरोबर समुद्राच्या मध्ये म्हणजे नदीच्या मध्ये आलोय. मला वाटतं परत एकदा अटेम्प्ट करावं रीलचा. मित्रांनो, तर फायनली पोचत आलोय. हे पाहू शकता. इथं आता हे स्टेशन आहे आणि इथं बोट लागेल, मग आपल्याला जायचे परत. हीच बोट माघारी जाणं आहे, त्या बोटमध्ये माघारी जायचं आपल्याला फेरी. अशा प्रकारे तेवढ्या वेळातच पाहायचं आणि निघायचं. अशा प्रकारचं आहे. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस मी हा पॉईंट मिस केला होता. आपण ते दिसतंय का त्या ठिकाणावरून फोटो काढले होते ह्याची बेटाची. पण आता आलोय आपण ॲक्च्युअलमध्ये. मित्रांनो, तर आपल्याला बोट अशा प्रकारे सोडते. मग अशा प्रकारे लोक बाहेर निघतात. बाहेर निघून बेटावर काय ते पाहिलं जातात. आपण पण जाऊया. पाहू शकता अशा प्रकारे लाकडापासून आणि फळ्यापासून बनवलेला प्लॅटफॉर्म. मित्रांनो, तर बोट बंद बाहेर उतरल्यानंतर ना अशा प्रकारे इथं थोडं कच्चा रोड आहे आणि तिथनं वरती मग पायऱ्या आहेत. म्हणजे पावसाच्या दिवसात इथपर्यंत पाणी असते,
त्यामुळे हे कच्चं आहे राहिलेलं आहे. आणि इथनं वरती आपल्याला पक्क्या पायऱ्या भेटतात. अशी कमान आहे, कमान पार करून आपल्याला वरती जायचं आहे. आपले एक मित्र झालेत इथले, आपले कुठले दिल्लीचे आहेत, ते पण एकटेच आहेत. तर त्यांच्याबरोबर फिरूया. चलो. अशा प्रकारे सीड्या चढून जायचे. मित्रांनो, तर अशा प्रकारच्या शिड्या आहेत, त्यामुळं लोक दमतात. इथं रेस्ट करायला पण बनवलेले. जास्त नाही शिड्या, मॅक्स टू मॅक्स 100 असतील. 100 नाही तर 150. 100 ते 150 शिड्या चढून आलं किंवा ती तुम्हाला प्लेन एरिया भेटेल. ओके मित्रांनो, तर मध्ये आलं की असा पॉईंट लागतो. इथं चप्पल वगैरे काढून ठेवायची आणि परत शिड्या लागतात. इथं 20 ते 30 शिड्या चढून जायचे. आणि ह्या शिड्या अशा लांब लांब आहेत, म्हणजे लगेच नाही आहे, त्याच्या 1-2 पावलं चालू शकतो आपण. अशा प्रकारचे पण आहेत. तिथनं वरती आल्यानंतर ना अशा प्रकारचं महादेव मंदिर आहे, 1 नंबर. अशा प्रकारची कमान आहे. लय उंच लोकांनी डोकं खाली करून चालायचं असं सांगितलंय. हर हर महादेव. तिथं गणपती बाप्पांचं पहिलं मंदिर आहे. पहिले गणपती बाप्पा हे आपले गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर हे मूषक देवता आपले. आणि त्यानंतर ना इथं आलं तर इथं महादेव मंदिर आहे. मंदिरात आलो तर इथनं नाही, खाली मंदिर आहे. 10 स्टेप खाली जाऊन अशा प्रकारे. तिथं काही कॅमेरा अलाउड नाही आहे. हा पूर्ण मंदिराचाच परिसर आहे. आतमध्ये थोडी इथं एक मंदिर आहे छोटं, तिथं पूजा केली जाते आणि त्याच्या खाली शिवलिंग आहे. अशा प्रकारचं आहे. ते एकदम सुंदर असं दर्शन झालं. पण इथं जे त्यांची पंडित जी आहे त्यांच्या प्रोसेसनुसार चालतात, म्हणजे प्रत्येकाकडून दक्षिणा घेता येईल अशा हिशोबाने. जे ग्रुप आहेत ते दक्षिणा देतात, पण सिंगल देऊ शकत नाही असे. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, असं मंदिर आहे. आणि मंदिराच्या भोवती अशी छोटी छोटी मंदिरे. हे तुम्हाला दाखवलं गणपती बाप्पांचं मंदिर आहे. हे बैद्यनाथ मंदिर आहे, महादेव मंदिर. तबे दर्शन घेतलं आपण. हे महाकाल मंदिर आहे. जय श्री महाकाल अशा प्रकारचं महाकाल मंदिर आहे. आणि इथनं हे पाहू शकता, एक केबल क्रेन आहे, त्यांनी पण तुम्ही जाऊ शकताय. नीचे रास्ता है क्या नीचे भी रास्ता है नीचे नहीं जाने का, क्या है उधर जाके देखने का? नहीं देखना है तो देखा. ओके मित्रांनो, ते इकडे खाली पण जायला रस्ता आहे. पण आपल्याला आलोय आपण शेअरिंग ह्याच्यात, तर ते जायच्या अगोदर आपल्याला परत रिटर्न जायचे. अशा प्रकारे तर 9:30ला आली म्हणजे 10:30ला ते रिटर्न जाणार आहे. अशा प्रकारचा परिसर आहे. आणि इथनं तुम्हाला खाली जाण्यासाठी पण रोड आहे. इधर से नीचे जा सकते हैं सर? कहाँ से? इधर वो साइड वाला. ना ना, यहाँ से नीचे नहीं जा सकते. आप बाहर में जाइए. आप हाँ हाँ जिस रास्ते से आप आए थे ना, हाँ वहीं से जाइए. वहीं से नीचे में आप ओके ऐसे घूम कर जाइए. ओके ओके पूरा सर. राउंड मारिए. ये तब तक ये फेरी रुक जाती है क्या राउंड हाँ, में? फेरी शाम तक रहेगी. ओके ओके पूरा दिन रह जाइए, कोई प्रॉब्लम नहीं. मित्रांनो, तर अशा प्रकारचं आहे मंदिर. या आयलँडचा एक राऊंड पण मारू शकताय. अशा प्रकारे चारी बाजूनी हे बनलेलं आहे सर्कल. तिथं आता कोणच जाताना दिसत नाही, त्यामुळं नाही. आणि आपण चाललो आता रिटर्न आले. अशा प्रकारचं मंदिर आहे. वरती चढून जायला लागते शिड्या. आणि इकडं पण खाली पण जाऊ शकताय तुम्ही. आणि तुम्ही एकदा बसला जाताना कोण तुम्हाला तिकीट विचारत नाही असे. त्यामुळं जायचं तुम्ही कुठल्या पण फेरीने जाऊ शकता असं त्यांचं म्हणणं आहे. ते तुम्ही दिवसभर म्हणलं तरी जाऊ शकता. हे कसलं टोचलं मला, कसलं झाड आहे मधोमधच लावलंय असलं झाड. तिथं नाश्ता वगैरे पण करू शकतो आपण. मी तिथंच केला होता. आहे इथं नाश्त्यामध्ये जाऊ.
मित्रांनो तर परत आलोय आता आयलँड होय ना. तर परत आली फेरी एक. ती फेरीमध्ये आपण रिटर्न जाणार आहे अशा प्रकारचं आहे. आता उभी काढली क्लिप ही. एकदम छोटं बेट आहे. एकदम तुम्ही जर 10 मिनटात ताक्का राऊंड मागून येत आहे बेटाचा. काही नाही बेटावर पाहण्यासारखं, फक्त मंदिर आहे, बाकी कुछ नाही आहे. मित्रांनो तुम्ही इथं आला आयलँडवर आला तर तुम्हाला हे जे पण किमती त्या सगळ्या डबल होऊन जातात. समजा 10 रुपयाची बाटली 20 रुपयाला होती, खाण्याच्या पण किमती डबल होऊन जातात. तर तुम्ही मोस्टली तिकडंच खाऊन येण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो तर आलोय फिरून ही बेट आणि तर इथं ही येतोपर्यंत बोट येतोपर्यंत ही खातोय. आपलं काहीतरी वटाणं फुटाणं बिटाणं 30 रुपयाचं एकत्र मिक्स करून दिलं ते खातोय. बघूया बोट आल्यावर मग जाऊया. मग अशी मी चुकी केली माहिती का, बोट होती दुसऱ्या आयडी होती, म्हटलं गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातच जाऊ आपण. मला नंतर कळलं की जायला सगळ्या बोटमध्ये फ्री आहे, येताना फक्त तिकीट लागतं, जाताना कुठल्या पण प्रायव्हेट गव्हर्नमेंटमधनं कुठनं पण जाऊ शकतं. अशा प्रकारचं आहे. चला आता मित्रांनो तर फायनली फेरी आली तिकडून येणारी. तर त्यात पाहू शकता किती माणसं येते ते काय. भरपूर सारी लोक येते ते काय. आपण मित्रांनो तर फायनली पोहोचलोय. आपण जिथं बसलो होतो तिथं नाही घेऊन आले, दुसऱ्याच स्टेशनला घेऊन आले, ते जवळच आहे. मित्रांनो तर फायनली आलोय उतरून आणि अशा प्रकारे मोठ्या अशा स्टॉपला उतरवले. आता गाडी कुठं लावली मी, तिकडं लावली बहुतेक. तिथनं बसलो होतो आपण, तिथं जायला लागेल गाडीपाशी. मला वाटलं वेगळ्याच लोकेशनला सोडतात आणि गाडी वेगळीकडेच राहते का काय, तर नाही, गाडी जवळच आहे, लय लांब नाही आहे. दिसते का इथनं, दिसतंय हेल्मेट तर दिसतंय मला. चलो मित्रांनो तर पाणीपुरी खाल्ली भाऊने आपल्याला, पाणीपुरी चालली आता. तर आम्ही इथंच एक मार्केट, फॅन्सी मार्केट म्हणून आहे, ते पाहिला चाललंय. लय लांब नाही आहे. अशा प्रकारे चला इथनं पायी चाललोय, गाडी तिथंच ठेवली. मित्रांनो तर फॅन्सी मार्केट इथनंच चालू होतं. इथं पाहू शकताय गरमीची कपडे. आता आपण आलोय फॅन्सी मार्केटला. तर काय नाही तुम्हाला दाखवलं का नाही काय माहीत नाही, असेच कपड्याची दुकानं असणार आहेत, बाकी काही नसणार. नव्हतं आपल्याला इथे एक हत्ती दिसलाय आणि हत्ती कसा आहे ते लोकांनी पैसे दिले ना तर सोंडीमध्ये पकडतोय आणि वळती देतोय मालकाला. अशा प्रकारचं हत्ती भेटलाय आपल्याला. आता गेला तो पाठीमागे. मित्रांनो तर पाहू शकता हत्ती पैसे घेऊन देतोय लोकांना, तर वळती मालकाला. मित्रांनो पाहू शकता हत्ती सोंडत पैसे घेतोय आणि मालकाला देतोय 5 रुपये. और कोण हे क्या दिले? हे बघा दिले. कसली ट्रेनिंग दिली हत्तीला, एकदम जबराट. कुठे गेला आपला भाऊ? मित्रांनो तर अशा प्रकारे फॅन्सी मार्केट आपलं FC रोड सारखे, FC रोड FS अशा प्रकारे आहे. म्हणजे इथं सगळं नवनवीन येते आणि आपल्या कमी रेटमध्ये. मित्रांनो तर हे गेटवे ऑफ गुवाहाटी आहे. तर इथनंच आपण नाही आता जी बोट राईड करून आलो ते इथनं बाहेर निघालो होतो. पाहू शकता अशा प्रकारचं हे गेटवे. म्हणजे हे बेसिकली आपलं बोटीन जायचं टर्मिनल म्हणजे स्टेशन आहे, अशा प्रकारचं आहे. तर इथं फोटो काढूया एक. तर एक हे छोटं आपलं ब्लँकेट घेतलं आहे 100 रुपयाचं. आपलं का वो भी महंगा है. तर मित्रांनो एक छोटं ब्लँकेट घेतलंय 100 रुपयाचं. भाऊ म्हणतोय ते बी मागं बसलंय. भाऊ आपला दिल्लीचा भाऊ आणि मी दोघं आलोय. तर ते म्हणतोय मागे. तर आम्ही आलोय मार्केट पाहिलं, फॅन्सी बाजार. इथं चांगले आयटम आहेत गरमीचे. पैसे नाहीत आता माझ्याकडे असे. मित्रांनो तर हा भाऊ आता आपला दिल्लीचा. तर भाऊ बरोबर भेटून चांगला वाटला भाऊला. आणि आता त्याला बाय बाय म्हणून आपण निघालोय पुढं आणि ते चाललाय त्याला दुसरीकडे जायचे. चलो बाय बाय. तर मित्रांनो ह्या भाऊला भेटून चांगलं वाटलं. त्याबरोबर फॅन्सी बाजारला पण गेलो आणि तो माझ्याबरोबर तिकडं आयलँडवर पण होता. तर चला जाऊया आता. काही उजेड नाही, क्लॅरिटी नाही याला. मित्रांनो तो पुढचा टुरिस्ट स्पॉट पाहण्यासाठी आलोय आपण, नेहरू पार्क गुवाहाटीमधला.
तर पाहूया कसं आहे. इथं येऊन तर मेन माझं काम आहे की चांगलं हिरवळ असणार एका झाडाखाली बसून व्हिडिओ एडिट करायचा यूट्यूबचा. तर पाहूया कसं होतंय. अगोदर पार्किंगला जागा कुठं आहे ती शोधूया. मित्रांनो तर इथं गाडी पार्किंगला लावली आणि आपण आता चाललोय नेहरू पार्कमध्ये. तर इथला पार्क आहे नेहरू पार्क. आतमध्ये काही हिरवळच आहे पाहण्यासाठी. मेन तर मी बसून तिथं व्हिडिओ एडिट करेल अशा हेतूने मी चाललोय. 30-40 रुपये तिकीट असेल बहुतेक. बघूया काय तिकीट आहे काय नाही. पण मग जाऊया आता. ओके. आता हा पार्कची एंट्रन्स आहे अशा प्रकारे आणि इथं तिकीट काउंटर आहे. कितना आहे सर? 30 रुपीज के ऑनलाईन आहे. दे दो एक. मित्रांनो तर अशा प्रकारे पार्क आहे. आतमध्ये आल्यानंतर ना हे पाहू शकता इथं मोठा पार्क दिसतंय. हे बसायला पण जागा आहे तशी. तर इथं पाहू शकताय आय लव्ह गुवाहाटी म्हणून लिहिलेलं आहे. आणि इकडं असं सुंदर असं पार्क आहे. इथं कॅमेरा अलाउड नाही आहे बहुतेक. म्हणजे असा व्हिडिओग्राफिंगवाला कॅमेरा अलाउड नाही आहे. आपण नॉर्मल घेऊन जाऊ शकतो. मोबाईल वगैरे मध्ये काढू शकतो. पण प्रॉपर DSLR वगैरे कॅमेरा असला अलाउड नाही आहे इथं. की चला एक स्पॉट पाहूया सावलीला आणि तिथं बसूया. मित्रांनो तर इथंच बसून नाही व्हिडिओ एडिट केला यूट्यूबचा आणि आता निघालो. यूट्यूब एवढं सोपं नाही भाऊ कळणं. आता मला इथं 2 तास गेले व्हिडिओ एडिट करण्यासाठी. अशा प्रकारचं गार्डन आहे. पलीकडच्या साईडला पण लहान मुलांना खेळायसाठी तिकडं जरा कपल बसलेले जास्त दिसतात त्या साईडला असे. आणि ह्या साईडला पाहिलं तिकडं इथनं वळणं तिकडं जायचं पलीकडनं. अशा प्रकारे हा सर्कल आहे. आणि इथं चालाय बिलाय केलेलं आहे. मस्त आहे म्हणजे एकदम भारी वाटलं मला. इथं कसं गेलं 2 तास तेच कळलं नाही. आता इथं फोटो वगैरे काढू थोडे आणि मग जाऊया पुढं. मित्रांनो तर एंट्री केल्यानंतर ना तुम्ही असं आय लव्ह गुवाहाटी म्हणून एक असा मोठा बोर्ड दिसेल. आणि हे नेहरू पार्क आहे. तर इथं नेहरूजींचा आणि काही मुलांचा ही एक असे मस्त असं गार्डन आहे. इकडून बघा एंट्रन्सला पण अशी उभी झाडं वगैरे आहेत. मित्रांनो तर नेहरूजींचा हे पुतळा लहान मुलांबरोबर याला नेहरू पार्क म्हणूनच नाव दिलेलं आहे. पाहू शकता इकडं खूप मोठं असं पार्क आहे. मी त्या कोपऱ्यात बसलो होतो. इकडं पण बसायला चांगलं होतं. इकडं पण आलो असतं तरी चाललं असतं बसायल्यासाठी. आणि इथं काय ते कार्यक्रम चालू आहे. इथं सत्यमेव जयतेचा आपला स्टॅच्यू पण आहे. इकडं पाहू शकताय तुम्ही. आलं इकडं लय मोठं आहे. मग तिकडं उगाच एका कोपऱ्यात बसलो होतो. म्हणलं तिकडंच मला गेल्या चांगली जागा भेटली. इथं पण आपण आरामात ही करू शकलो असतो. झोपून वगैरे व्हिडिओ एडिट करू शकलो असतो. तर मोठा असं पार्क आहे. हे फाउंटन वगैरे बंद आहेत सगळे. नाही तर ते चालू केलं पण भारी. 30 रुपये तिकीट आहे. डेव्हलपमेंट स्वच्छता वगैरे आहे मेंटेन केलेली आहे चांगली. मित्रांनो तर आलो आहे आता त्या साईडने फिरून. ते रेल्वे ते चालत असते आणि त्याला किती 50 रुपये तिकीट आहे असे. आता इथं पाहू शकता हे स्केच आर्टिस्ट बसलेत. भाई किती बरं कसला जबराट बनवलं आहे. आणि हाय तसं मोबाईलमध्ये पाहून बनवतोय तो. कितना टाइम लगा बनाने में? दो तीन घंटे. फोटो बघा मोबाईलमध्ये कसं ते बनवण्याचा प्रयत्न करतो. जमतंय. अशा प्रकारे भरपूर सारे कलाकार आलेत. इथं काही कॉम्पिटिशन चाललेलं दिसतंय त्यामुळं चलो. मित्रांनो तर पुढं आल्यानंतर मी इथं हे पोरं बसली होती. ह्यांना विचारलं की हे कॉम्पिटिशन कशासाठी चाललं आहे. तर जुबिंगला म्हणून आसामचा एक फेमस सिंगर आहे. तो लास्ट वर्षी हे झालं आहे त्याचं मृत्यू झाला. त्याचं हे पहिलं पुण्यस्मरण आहे. त्यामुळं इथं कार्यक्रम आयोजित केला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. इथं मोठ्याने गाणं लागलं होतं त्याचं. त्यामुळे हे इथला पार्ट म्यूट केला आहे. अशा प्रकारे आहे. त्यांच्याशी चर्चा करून चांगलं वाटलं. आता निघूया आपल्या पुढच्या दिशेने. मित्रांनो तर इथे अजून एक स्टॅच्यू आहे आणि अशा प्रकारचं गार्डन आहे. एक नंबर भाऊ. जिकडं भाऊ पहिला चीफ मिनिस्टर है क्या नाम है उनका? उनका नाम है लोकप्रियल गोपीनाथ बड़ौले. ओके पहले चीफ मिनिस्टर है क्या? हाँ बहुत मेरे को नहीं चाहिए इनको. मतलब कोई असम का ऐसा कोई लोग नहीं है जिनको पसंद नहीं करते. ओके ये हमारा मतलब आइडल है. ओके जैसे जुबिन गार्ग है. हमारा मेरे दादाजी नाना जी उनके लिए ये थे.
ओके ओके बहुत अच्छे आदमी थे वो. ओके ओके. चलो मित्रांनो, तर हे मित्र भेटले होते आपले ह्याच्यातले आसाममधले. ह्यांना भेटून चांगलं वाटलं. हे आपल्याला ते सांगत होता स्टॅच्यूची माहिती. आणि फायनली आपण हे पार्कला बाय बाय म्हणून बाहेर निघतोय. हे अशा प्रकारचं पार्क होतं. आता मी माझं तोंड तर सगळं काळं दिसत असेल. इथनं पाहू शकता अशा प्रकारचं होतं हे. ओके ओके. तर मित्रांनो, इथे एक कार्यक्रम चालू आहे. त्या कार्यक्रमामुळे इथं सगळी पोरं जमलेली इथं अशा प्रकारचं आहे. ओके चलो. तर प्यायचं पाणी संपलं होतं. तर एका ठिकाणी जार होता. तर कोण मला सुट्ट करून देतच नव्हतं. 60 रुपयाला अख्खा जार होता. तर मी 30 रुपये देऊन 5 लिटर पाणी विकत घेतोय. अशा प्रकारे 5 रुपये 6 रुपये लिटरप्रमाणे असं बाटल्या घ्यायला गेलं तर 20 रुपयाला आहे. त्यापेक्षा 6 रुपये लिटरला दिलेलं परवडतं. 30 रुपयात 5 लिटर पाणी येतं आहे. अशा प्रकारे इकडं नॉर्थ इंडियामध्ये लय ही नाही तर आपल्या इकडं फुकटच भरून देतात पाणी. काय अडचण नाही आहे. तर चलो. तर आपण निघालोय आता खानापारा. खानापारा हे आसाममधलं एक ठिकाण आहे. इथे एक सायन्स म्युझियम आहे. ते सायन्स म्युझियम पाहण्यासाठी आपण चाललो आहे. बघूया आता कसं काय नाही. चलो चलो. थँक्यू सर. खानापारा ओके. मित्रांनो, तर खानापारा चला. सायन्स म्युझियम खानापारा. मित्रांनो, तो गुवाहाटीमधील एक नव्हे ही राष्ट्रीय म्हणजे काय सायन्स म्युझियम आहे. तर खानापारा म्हणून ठिकाणी. तर लई तिकीट आहे भाऊ. 45 रुपये तिकीट आणि 25 रुपये गाडीचं. गाडी बाहेर लावली असती तरी चाललं असतं. वॉशरूम किधर आहे इसका? अंदर है ग्राउंड. ओके ओके. तर मित्रांनो, फायनली तिकीट वगैरे घेतलं, एंट्री केली. आता काय आहे इथं पाहण्यासारखं आहे का नाही काय माहिती. मला तर ते नेहरू पार्क तर चांगलं वाटलं होतं. इथं होते आज ह्याच्यामध्येच पैसे लई चाललेत. आज नाही वे तिकीटमध्येच पैसे लई चाललेत भाऊ. चला. पृथ्वी लावली इथं. दाखवतो तुम्हाला मी इथं काय. आता इथं बघा बर्ड पक्षी आणि त्याला पंख आहेत. मित्रांनो, तर चांगलं ठिकाण आहे तसं. जे सायन्स म्युझियम आहे इथं पाहू शकता. वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. अजून इथं बघा हे दाखवतो तुम्हाला. बॉल एक कसा आहे हे बघा. हातावरती ठेवला की अचानक बाहेर येतोय. कसं एकदम येतोय वरती धडकतोय. दिसतंय का तुम्हाला? मित्रांनो, तर हे सायन्स म्युझियम हे ठिकाण एकदम भारी आहे. मित्रांनो, मला वाटलं पैसे वेस्ट आहेत पण इथं खूप काही शिकण्यासारखं आहे. आता तुम्हाला एक दाखवतो की इथं हे दिसतंय फळं बिळं प्लेटमध्ये मांडल्यात. तसं माणसाचं मुंडकं पण दिसतंय. आता बघा तिथनं पोरं डोकावतील. असं पोरग येऊन त्याची हाईट कमी आहे असं एखादा माणूस येऊन तिथनं मुंडकं ठेवलं असं वाटतं मुंडकंच प्लेटमध्ये वाढलं आहे. अशा प्रकारचं आहे. खूप सारं काही सायन्स आहे इथं. केमिस्ट्री विभाग वेगळा आहे, फिजिक्स विभाग वेगळा आहे, अजून बायोलॉजिकल विभाग वेगळा आहे. खूप आहे. मासे वगैरे. अजून मिरर रूम आहे. खूप वेगवेगळे पाहण्यासारखं. तुम्हाला सगळं दाखवू शकत नाही आणि ते कसं दाखवायचं ते म्हणजे तिथं एक प्रकारचं म्युझिक चालू आहे सगळीकडं. त्यामुळं त्याच्यात सगळीकडं कॉपीराईट येऊ शकतो आहे. अशा प्रकारचं आहे. तुम्ही कधी आलात तर सायन्स म्युझियमला नक्की भेट द्या. गुवाहाटीमधल्या एक नंबर ठिकाण आहे भाऊ. 45 रुपये तिकीट आहे पण काही वेस्ट नाही आहे. अशा प्रकारचं आहे. उधर से गए फोटो काढा.
मित्रांनो तर बाहेर आलोय तर एकदम भारी ठिकाण होतं. 45 रुपये वेस्ट नव्हते. हो एक नंबर आहे पाण्यासारखं. आत जितकं पाहिजे तितकं कमीच आहे अशा प्रकारचं होतं. मी पाहू शकता इथं हे रॉकेट आहे. तसं टाईम 10 दिवस दिला नीट अभ्यासू व्यक्ती असला तर त्याला. To all of you, हां hope you have enjoyed our National Science Center Guwahati throughout your day very well. ओके. So we are about to end today. मित्रांनो तर इथं पाठीमागं आलं तर खूप मोठं आहे हे सायन्स सेंटर. इथं फ्रीमध्ये गेम बीम आहेत. अजून पैशावाले पण आहेत थोडेफार. अशा प्रकारचं आहे. इथं माशाचं आहे म्हणजे लय मोठं आहे. तसं मच्छर लय चावायला लागलं. मी बूट नाही घातला. आता मी इथनं निघतोय. चलो इथं एक शो आहे. शो होता कुठं होईल तो काय माहिती. 3D शो त्याचं तिकीट वेगळं आहे का कसं आहे पाहायला लागेल. नाही काल काय झालं मग मला इकडे येऊन परत रिटर्न जायला लागलं असतं. तर मित्रांनो तर थांबा नाही लाईट नाही आपण नंतर ह्या बाजूकडे. मित्रांनो तर आलोय आज आपण मुक्कामासाठी आपल्या इथले सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या जवळचे एक आर्मीमध्ये सर आहेत. ते आपले व्हिडिओ पहिल्यापासून पाहत होते. तर त्यांनी आपल्याला बोलवलं होतं आर्मी कॅम्पमध्ये राहण्यासाठी त्यांच्या घरी. तर त्यांच्याबरोबर आलो आहे. ते चालले सायकलीवर आणि मी चाललो आहे गाडीवर. तर ते मला गेटवर न्यायला आले होते आर्मीच्या. तिथं काही जास्त व्हिडिओ नाही काढला कारण ते आर्मीचे काही रूल रेग्युलेशन असतात त्यामुळे तिथं व्हिडिओ नाही काढला. आता त्यांच्या घरी गेल्यावर दाखवतो मी कसं काय असतंय काय नाही. तर चला ओके. तर इथं पार्किंगला लावतोय गाडी आणि जाऊया घरी सरांच्या. मित्रांनो तर आलोय आपल्या इथले सचिन सर आहेत. तर सचिन सर आहेत ना. सचिन सर तुम्ही कुठले सांगा अगोदर. सांगोल्याचे सर. सोलापूर जिल्हा सांगोला तालुका. ओके. तर सरांना सर म्हणले की आमच्या इथे या एक दिवस. तर सरांच्या इथं मुक्कामाला आलोय सर. धन्यवाद. चला जाऊया आता. मित्रांनो तर सचिन सरांच्या इथं आलोय आता आर्मी कॅम्पमध्ये इथं. तर सरांनी काय केलंय मला सगळं माझ्याकडं फर्स्ट एड किट काहीच नव्हतं म्हणजे काहीच नव्हतं माझ्याकडं. तर सरांनी मला नाही आता म्हणले काही नाही हे एक बँडेज एक दिलंय. अख्ख्या गोळ्या बिळ्या सगळ्या दिल्यात म्हणजे तोंड आल्यापासून काय बी होऊ द्या त्याच्या सगळ्या गोळ्या दिल्या तेवढ्या. त्यानंतर हा स्प्रे वगैरे दिलाय अशा प्रकारे. सर इथे या सर इकडं जरा. नाही आपण नंतर एक व्हिडिओ काढू रील काढू मस्त जेवण वगैरे झाल्यावर. तर सर आहेत तर सरांना भेटून खूप भारी वाटलं. सर सांगोल्याचे आहेत आपले सोलापूर जिल्ह्यामधले. तर सरांचा माझा मागच कॉन्टॅक्ट झाला होता. तर सर म्हणले कधी इकडं आला तर या. तर लकीली मी सरांना माहीत पण नव्हतं मी आलोय. सरांना वाटलं मी भूतानमध्येच आहे. तसं त्यामुळे सरांनी काय मला फोन नव्हता केला. मी इथं आल्यावर म्हणलं फोन करावा आपण. आपल्याला सरांनी नंबर दिला तर म्हणे इथं आल्यावर. तर सरांना फोन केला तर सर म्हणले काय इकडे या बिंदास राहिला काय अडचण नाही आहे. तर काय म्हणताल बाकी तुम्ही. मस्त आहे. स्वप्नील पवनचं खूप व्हिडिओ आम्ही बघत असतो आणि लाईक करा तुम्ही पण सबस्क्राईब करा सगळे लोक. आणि पॅशन प्रो गाडीवरती ऑल इंडिया फिरणं एवढं सोपं काम नाही. तर स्वप्नील भावांनी करून दाखवलं एवढं. आणि ते खूप छान पद्धतीने सगळी माहिती पण देतात आणि त्याचबरोबर पूर्ण इंडिया एवढं फिरणं पॅशन प्रो गाडीवरती हे सोपं काम नाही. आणि ते पण यांनी करून दाखवलं ही खूप मोठी गोष्ट आहे. तरी भावाला आमच्या लाईक करा सगळ्यांनी आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. थँक्यू. फोटो हे व्हिडिओ बनवायला लागतोच कॅमेरा. मित्रांनो तर आपण जेवायला थांबलोय सचिन सरांच्या इथं. तर सरांनी नाही मी तसं नॉनव्हेज ट्रिपमध्ये खात नाही घरी असल्यावरच खातो. पण सर म्हणले तुम्ही आला इतक्या दिवसातनं रविवार आहे तर नॉनव्हेज बनवलंय सरांनी. चिकन सुक्क आहे. आता अगोदरच काढायला पाहिजे होता. रश्यामध्ये पण चिकन आहे आणि एकदम भाकरी बाजरीची भाकरी एकदम मस्त लागते ना. ताई एकदम भारी झाले. त्या ताईने आपल्या त्यांनी बनवलंय. थँक्यू सर. ओके. आणि ही त्यांची मुलगी काय नाव त्यांचं हर्षिका. हाय करा हाय. तर चला जेवण करतो मित्रांनो. एक नंबर भाऊ. मी भरपूर दिवसांना 40-45 दिवसांना नॉनव्हेज खातोय असे. चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आजचा मुक्काम आपला हे आर्मीमध्ये सर आहेत त्यांच्या इथंच आहेत आणि ही त्यांची मुलगी आहे. तर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके उद्या भेटूया.